कुठे गेलाय बघा. तर आपल्याला म्हणतंय डिटरमाइन द कोअर सेक्शन फॉर सर्क्युलर सेक्शन डायमीटर डी. हा क्वेश्चन येतो परीक्षेला येणार. खूप सोपा प्रश्न आहे. याच्या 4-5 ओळीमध्ये आपण उत्तर काढतो. बघा काय म्हणलंय, डिटरमाइन कोअर सेक्शन फॉर सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर डी. तर तुम्हाला पहिले मी ना कोअर सेक्शन बद्दल सांगून देतो. कोअर सेक्शन कोणाला बोलतात हे बघा. हा समजा कॉलम एक, हा समजा एक कॉलम आहे. आपण समजून घेऊ की हा कॉलम सर्क्युलर शेपचा आहे. म्हणजे वरून जर का समजा आपण बघितलं तर हा दिसायला कसा दिसणार, हा आपल्याला दिसणार सर्क्युलर शेपमध्ये. ओके, तो सर्क्युलर शेपचा हा आपल्याला काय दिसायला भेटतो, कॉलम दिसायला भेटतो. आता आपण लोड टाकताना या सेंटरमध्ये कुठेतरी लोड टाकतोय, हा लोड आपण टाकतोय. परंतु लोड टाकल्यामुळे या कॉलममध्ये काय येतं, टेन्शन आणि कॉम्प्रेशन असे दोन ताण येतात, स्ट्रेसेस येतात, टेन्शन आणि कॉम्प्रेशन. तर आपण काय म्हणतोय की कोअर सेक्शन म्हणजे काय, की सेंटरचा असा पोर्शन की जर त्याच्यामध्ये जर आपण लोड टाकला तर कॉलममध्ये फक्त कॉम्प्रेशन येईल, टेन्शन येणार नाही. तो हा जो मधला पोर्शन असतो त्याला बोलतात कोअर सेक्शन. काय बोललो मी तुम्हाला, की कॉलमचा सेंटरचा असा भाग ज्याच्यामध्ये लोड टाकल्यामुळे फक्त आणि फक्त कॉम्प्रेशन येतं, टेन्शन येत नाही, त्याला काय बोलतात, त्याला बोलतात कोअर सेक्शन. ओके का. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या, तुम्हाला आठवत असेल मागचे व्हिडिओ होते आपले. जर तुम्हाला सिग्मा मॅक्स काढायचा असेल, बघा काय म्हणतो, जर तुम्हाला सिग्मा मॅक्स काढायचा असेल तर तुम्ही काय करत होते, डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस करत होते, ज्याला बोलत होतो आपण P/A प्लस M/Z. ठीक आहे, असं करत होतो आपण. तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की हा आहे डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा नॉट आणि सिग्मा बी म्हणजे काय आहे, बेंडिंग स्ट्रेस. याच्यावरती आपल्याला पूर्ण एक युनिट आहे. ओके, तो एक डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस आहे. तो लक्षात घ्यायचं. जर कॉलममध्ये तुम्हाला फक्त कॉम्प्रेशन पाहिजे असेल, टेन्शन पाहिजे नको असेल, तर कंडिशन काय असते, कंडिशन असते की डायरेक्ट स्ट्रेस हा मोठा पाहिजे बेंडिंग स्ट्रेसपेक्षा, मोठा किंवा इक्वल पाहिजे. जर कॉलममध्ये कॉम्प्रेशनच पाहिजे असेल, तुम्हाला टेन्शन पाहिजे नको, तर तुमच्याकडे एक आयडिया आहे. काय एक आयडिया, डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा काय पाहिजे, बरं डायरेक्ट स्ट्रेस मोठा पाहिजे. डायरेक्ट स्ट्रेस कसा लिहिता, P/A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, बेंडिंग स्ट्रेस कसं लिहिता, M/Z. ओके, चला पुढे. P/A हा M कसा काढतात, M म्हणजे मुवमेंट असते, फोर्स इंटू इसेंट्रिसिटी, फोर्स इंटू इसेंट्रिसिटी डिवाइड बाय आहे हा Z. तुमच्या लक्षामध्ये येईल की P कटला आपल्याकडे इसेंट्रिसिटी असते. काय बरं का बघा, तुम्ही जर काय झेडला पलीकडे पाठवलं तो Z/A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू E. याचा अर्थ असा होऊन जातो की E छोटा पाहिजे, E काय पाहिजे, छोटा पाहिजे, इक्वल पाहिजे. याचा अर्थ E छोटा आणि इक्वल पाहिजे Z/A. तो हाही आहे नो टेन्शन कंडिशन. ही कोणती कंडिशन आहे, नो टेन्शन कंडिशन. याचा अर्थ कॉलममध्ये जर का तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल तो नो टेन्शन कंडिशन सांगा तुम्ही. जर कॉलममध्ये तुम्हाला टेन्शन नको आहे, पूर्ण कॉम्प्रेशन पाहिजे असेल, तर Z/A ची व्हॅल्यू जी पण येईल ती मोठी पाहिजे, E पेक्षा मोठी किंवा इक्वल पाहिजे. बरं, मग आता आपण एक काम करू ना, आपण असं म्हणूया E=Z/A बोलून देऊ आपण, चालेल. तर आपल्याला काढायचं. मग आता मला सांगा, ह्या पद्धतीने तुम्हाला इसेंट्रिसिटी फाइंड आउट करता येईल. इसेंट्रिसिटीचा अर्थ असा होतो की सर्क्युलर कॉलम जर तुम्ही घेताय तर ही मधली एक्स ॲक्सिस आहे, उभी वाय ॲक्सिस आहे. तर या सेंटरपासून इकडे E अंतर गेलो समजा, 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 E दिले मला, तो हा मधला जो गोल असणार याला बोलतो आपण कोअर सेक्शन, याला बोलतो आपण कोअर सेक्शन. मग आता आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, त्याला आपण बघूया. डिटरमाइन द कोअर सेक्शन फॉर सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर डी. तो डायमीटर डी असणारा एक सर्क्युलर सेक्शन आहे कॉलमचा. हा बघा, हा डायमीटर डी असणारा एक सर्क्युलर सेक्शन आहे. याचा डायमीटर किती आहे, डी. तो डायमीटर डी असणारा एक सर्क्युलर सेक्शन आहे, याचा कोअर सेक्शन काढायचा आहे. सो आपण आता काय करणार, हे बघा, हे आपण सगळं करत जायचं बरं का. हे बघा काय लिहायचं हे तुम्हाला परत सॉल्व्ह करून दाखवतो. तो डायमीटर डी आहे. मग आपण काय करणार, आपल्याला सांगितले काय की डायरेक्ट स्ट्रेस शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. याचा अर्थ असा झाला की P/A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M/Z. याचा अर्थ असा झाला P/A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू P इंटू E डिवाइड बाय Z. याचा अर्थ हा P कटला, झेडला इकडे पाठवा, Z/A ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू E. याचा अर्थ असा झाला E शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू Z/A. बरोबर का. आता तुम्ही मला सांगा, सर्क्युलर सेक्शन जर का तो असेल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की झेडची व्हॅल्यू काय असते. एक नवीन टॉपिक या असणार आहे, तो झेड म्हणजे सेक्शनल मॉड्युलस आहे. सर्क्युलरचा सेक्शनल मॉड्युलस असतो π/32 डीचा क्यूब, π/32 डीचा क्यूब डिवाइड बाय एरिया काय असतो सर्क्युलर सेक्शनचा, π/4 डीचा स्क्वेअर. आता तुम्ही मला सांगा, आपण इक्वल करून टाकूया वाटल्यास तर, किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू राहू द्या. बघा, पाय कटला, 4 × 1 = 4,
4 8 32. हा डी स्क्वेअर गेला, हा डी स्क्वेअर इथून जर गेला तिथं डी उरणार. याचा अर्थ उत्तर काय येईल D/8. काय उत्तर येईल याचा? याचा अर्थ याला बोलतात लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. याला काय म्हणतात? लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. म्हणून तुम्ही याची डायग्राम जर का आता काढायला गेलात, त्याला कॅपिटल डी म्हणा किंवा छोटा डी राहू द्या सध्या. हे बघा या पद्धतीने इथं छोटा डी कॅपिटल डी एकच आहे. ठीक आहे. तो या हा समजा आपण कॅपिटल डी बोलू किंवा छोटा डी बोलूया. हा आपला कॅपिटल डी आहे समजा. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ही सेंटर लाईन आहे, ही इकडची एक्स ॲक्सिस, ही वाली वाय ॲक्सिस. बरोबर. तो इसेंट्रिसिटी किती D/8 बोलले ना. तो हा इकडे D/8, हा इकडे D/8, हा इकडे D/8, हा इकडे D/8. असा हा गोल आहे मधला. हा मधला असा काय हा गोल आहे आणि याला बोलतो आपण कोर सेक्शन. याला काय बोलतो आपण? कोर सेक्शन. तुम्ही जर का आता बघायला गेलात तर हा कोर सेक्शन जर बघायला गेलात, हा कोर सेक्शन जर बघायला गेलात तर हा आता कोर सेक्शन किती येईल ना. बघा इकडे किती होता? D/8. कॅपिटल डी घेऊ आपण वाटलं असतं. कॅपिटल D/8, कॅपिटल D/8, कॅपिटल D/8. मग तुम्ही मला सांगा D/8 प्लस D/8 किती होता शिव? D/8 प्लस D/8 किती होता? D²/16 बरोबर. तो इंजिनियर बनणार आहे. ठीक आहे. हो. तो D/8 प्लस D/8 काय होणार? D/4. काय होणार? D/8. कसा? हे बघा D/8 प्लस D/8 जर केला तो 8 कॉमन आहे, तो 8 कॉमन राहणार. D प्लस D 2D होणार. तो या होणार D/4. किती होणार ते? याचा अर्थ असा आहे की हा जो भाग आहे ना इकडची D/8 आणि D/8 हा होणार D/4. तो अशा पद्धतीने तुम्हाला ही आकृती काढून द्यायची आहे. हे झालं आपलं 5 मार्काचा क्वेश्चन.